आता ख्याती प्रकार संपला बा. किती प्रकारच्या ख्याती आहे? नाव सांगा की. असत्ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती, सत्ख्याती, अनिर्वचनीय ख्याती. बरं, कोण्या कोण्या दर्शन करायचे आहे? सांगायचं कोणा कोणा दर्शन करायचे आहे? असत्ख्याती कोणाची आहे? शून्यवादी. बरं पाहून सांगा की. सांगा की. माध्यमिक मताचा शून्यवादी. सांगा सगळ्या ख्याती सांगा की. असत्ख्याती माध्यमिक मताचा शून्यवादी याची आहे. आत्मख्याती योगाचार मताचा विज्ञानवादी बौद्ध याची आहे. अन्यथा ख्याती न्याय वैशेषिक मताचा जडवादी याची आहे. अख्याती सांख्य व प्रभाकर मताचा चिदवादी याची आहे. सत्ख्याती रामानुज मताचा जगत सत्यवादी याची आहे. अनिर्वचनीय ख्याती श्री भगवान व्यास व श्री शंकराचार्य यांची आहे. मग अनिर्वचनीय ख्याती कोणाची आहे? भगवान व्यास आणि श्री शंकराचार्य. व्यासनारायणाने दादा ख्याती प्रकरण संपलं आपलं. हे ख्याती प्रकरण कुठून सुरुवात झालं? नाही सांगता येत. हे पाहते दोन तिघं पोरं गेले ना कोणाचे. मग त्याने पहिलाच वेळ त्यांनी प्रश्न केला, म्हणलं इथं तुम्ही कशा करता आले? जेवण्याकरता आले का इथं आश्रमात? मग कशा करता आले? नाही सांगता येत. बरोबर आहे, पण उद्धार परमानंदाची काय व्हावी, सकल दुःखाची याच्याकरता म्हणजेच मोक्ष करता. मग आता गुरुजीने कोणते कोणते उत्तर दिले नाही सांगता येत. शाबास, घरी जाऊन वाचत जा ना. तुझा आत्माच घेऊन स्वरूप आहे. तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी कालत्रय काही नाही. इथून 4थ्या अध्यायाला काय. मग अगोदर पहिला प्रश्न सोडवला. कोणता पहिला प्रश्न? तुझ्या आत्माच काय? मग तुझ्यावर शंका केली. आत्मा जर आनंद रूप आहे तर विषयात आनंद भासतो कसा? सुंदर विवेक आहे. विचार सकाळ दिसायला लहानसा ग्रंथ आहे, मोठ्या मोठ्या ग्रंथाला पाधा पाडतो बरा. तुझा आत्माचा आनंद स्वरूप कसं आहे? विषयात आनंद नाही. आता मला होऊन गेला की जो आनंद प्रतीला येतो तो विषयाचा नसून कोणाचा आहे? श्रीखंडामध्ये जो गोडी दिसते ती गोडी श्रीखंडाची नसून कोणाची आहे? सुंदर विवेक आहे. तुम्हाला विचारत नाही जास्त. पुढे कोणता प्रश्न आहे? कालत्रय नाही या प्रश्न एवढ्या करता 4था अध्याय तरंग आहे. दुःख नाही तर भासते नाही का? विषयात आनंद नाही तर भासतो कसा? मग दुःख नाही तर भासतो. त्याच्याकरता एक ख्याती प्रकार आहे. सर्पाचे काय आपल्या घेण्यात आहे? काय जरूरत आहे? नसून भासला. कोणाकोणाला भासला हे आता सांगितले. 5 जण होते ना. असत्ख्याती, आत्मख्याती, अनिर्वचनीय ख्याती, त्याचप्रमाणे अन्यथा ख्याती, अख्याती, सत्ख्याती. पुढे आता तुम्हाला हे महत्व सांगता आले पाहिजे. नाही इथून चाललंय बघा दुःखाचं प्रकरण, कोणाचं प्रकरण. मग म्हणलं मला मान्य झाला होता कोणता आत्माच किंवा स्वरूप आहे. आमची भ्रांती काय झाली? आता
दुःख भासते याची, त्याच्याकरता हे प्रकरण आहे. नाही तर भासला कसा, पहिला कोणता असत ख्यातीवाले, असत म्हणायचं आणि पुन्हा काय म्हणायचं, वंद्यापुत्राप्रमाणे. वंद्यापुत्र असत आहे, भासत असतो का कधी? मग दोरीवरचा सर्प जरा वंद्यापुत्राप्रमाणे आहे तर भासतो, मत काय नाही. दुसरा कोण? आत्मख्यातीवाली. तो बुद्धीलाच काय म्हणत असतो, आत्मा असं म्हणतो. आणि ती बुद्धी त्या पदार्थाचा काय करते, आकार धारण करते. बुद्धी स्थिर स्वरूपाची आहे का चंचल स्वरूपाची आहे? मग सर्प किती वेळ वाचला पाहिजे? क्षणभरच वाचला पाहिजे. क्षणभर वाचतो का दोरीचं ज्ञान होईपर्यंत? मत काय नाही. मग कोणते म्हणलं बारगुळातला सर्प कुठे वाचतो? कशामुळे? नेत्रदोषाने पाहण्याची दृष्टी कमी होते का वाढते? मग तुला तर तिथला सर्प इथं दिसतो, आम्हाला इथला सर्प दिसेना, तुला कुठलं दिसतं? त्याचं मत काय नाही. मग त्याचाच भाऊ होता, तो म्हणाला म्हणला दोरीवरच सर्पाचा काय होतो? अध्यास होतो. म्हणलं तुझे वेगळाच सिद्धांत आहे. जसं ज्ञेय असेल तशी दोरी ज्ञान होते. ज्ञेय आहे दोरी, ज्ञान कोणाचं? बरोबर आहे. अख्यातीवाली सामान्य रूपाने ज्ञान, विशेष रूपाचं, आणि एक स्मृती ज्ञान. असं दोन ज्ञानामुळे आणखी सर्व भासतो. वृत्तीला दोन ज्ञान होत नसतात, एकाच वेळी एकच ज्ञान होत असते, दोन ज्ञान होऊ शकत. पण तुझे मत काय नाही. पुढे कोण? सत्ख्यातीवादी म्हणतो हे सगळं जगातच पंचमहाभूतच आहे. प्रत्येक अवयवामध्ये पंचमहाभूत आहे. मग शुक्तीच्या अवयवामध्ये रजताचे सुद्धा काय? ज्या वेळेला रजत भासते त्यावेळेला रजताच्या अवयवापासून उत्पन्न होते. म्हणते रजत मिथ्या नसून काय? मग त्याचं खंडन करतात. जर शिंपल्यामध्ये जर रजताच्या अवयव आहे तर आम्ही शिंपल्या जाळून टाकतो. रजत काही जळत नाही. रजत काय झालं पाहिजे? मिळते का? म्हणून सत्ख्याती मत काय नाही. दोरीवरती कोण वाचतो? काय कर? मग सर्पाने दोरी विषयुक्त होते का? तुमच्या दोरीवरती मृगजळ भासते, पाणी खरं आहे असं समजावतं. जमीन काय झाली पाहिजे, मग ते पाणी खरं असं समजता येईल तर. सत्ख्यातीवाद्याचं पण खंडन. पुढे कोणती ख्याती? म्हटलं तुम्ही सांगा तर तुमचं मत. सर्पाला असत आहे असं म्हणता येत नाही, भासतं म्हणून काय म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही. मग सत म्हणा की काय म्हणा, मग सतही म्हणता येत नाही. दोनच म्हणा, सत नाही तर असत, असत नाही तर नापास नाही झाला असेल तर पास झाला, आणि पास झाला असेल तर मुलगा नाही झाला तर मुलगी झाली असेल तर अंधार नाही तर काय, प्रकाश नसेल तर. मग असंच जर आहे तर सर्प भासतो कसा? सुरुवातीत शंका. म्हणून काय भासतो म्हणून काय म्हणता येत नाही, असंच म्हणता येत नाही. भारत दोरीचं ज्ञान झालं तर सर्पाची काय होते म्हणून काय म्हणता येत नाही. मग काय म्हणायचं? सदा म्हणे, सदा सुद्धा, सदा सदा म्हणजेच अनिर्वचनीय, म्हणजेच मिथ्या. हे जगत सुद्धा असंच आहे. ब्रह्मकालामध्ये भासते आणि ब्रह्मज्ञान झालं म्हणजे याचा निराश होत नाही का? मग आहे का त्याच्यामध्ये? मराठी अनिर्वचनीय ख्याती खूप भरपूर नाही. सर्प जर अनिर्वचनीय आहे तर भासला सुंदर म्हणजे
पदार्थाचं ज्ञान कसं होते, असं पहिला प्रकार. दुसरा प्रकार म्हणजे मग ते ज्ञान कसं आपली वृत्ती कोणापर्यंत जाते. सर्प कधी भासत असतो, अमावस्येच्या रात्री का 12 वाजता का, मग केव्हा वाचतो, सायंकाळी वाचतो. त्यावेळेला दोरीचं कोणत्या रूपाने ज्ञान होते, काहीतरी आहे. ज्ञान काय राहतं, कायम राहतं. त्या लांबट म्हणामुळे सर्पाची स्मृती होते. कशाची, आणि कोणता भ्रम होतो, सर्पाचे काय ते प्रतीक्षा येते. ज्ञान कायम आहे ना. जो सर्प आहे का नाही, तो अविद्या कार्य म्हणतात. जग सुद्धा किम स्वरूप आहे, अविद्या कार्य. वेदांताचा सिद्धांत जगात अध्यस्त आहे म्हणतं. ब्रह्मज्ञानांतचा काय होतो, बाद होतो. ब्रह्मज्ञान झालं की दुःख काय झालं, दुःख ते काहीचे नाही, स्वप्नाची. एकदा दोरीचं ज्ञान झालं. तुम्हाला गोष्ट सांगितली होती ना, म्हातारीनं फक्त सर्प पाहिला, चावलाही नाही तिला, तरी म्हातारीला झेंडू आला की खायला. म्हातारी पांढरे डोळे करायला लागले. पोराईनं पाहिलं म्हातारी तर संपली. म्हाता काय करायचं, पोरे घाबरले. म्हातारी काय झालं आजी, काही होय करे नाही, काय करेना. मग त्या पोराईनं पाहिलं, म्हटलं तर म्हातारी संपले. म्हणजे साप म्हातारीने पाहिला जातो, कापडाचा होता, कशाचा. मग ते पोरं तो कापडाचा साप काय झाले घेऊन आले आणि म्हातारीच्या समोर त्याचं ऑपरेशन केलं. म्हातारीनं पाहिलं, म्हटलं साप नसून फक्त काय आहे, कापड आहे. कापड आहे असं समजता बरोबर अधिष्ठानाचं ज्ञान होतं बरोबर. म्हातारीने टुनकन उडी मारायची. एकदा आणखी दोरीचं ज्ञान झालं म्हणजे सर्पाची काय होते, तसं ब्रह्मज्ञान झालं म्हणजे दुःखाची काय होते. म्हणून भगवंताने कोणतं ज्ञान सांगितलं, इदं ते गुह्यतमं प्रोक्षाम्य ज्ञान विज्ञान सहितं. म्हणून अगोदर विज्ञान सांगितलं, नंतर मग ज्ञान सांगितलं. विज्ञान म्हणजे जगताचा विचार, मग जगताची आलं. सर्वामध्ये श्रेष्ठ ख्याती कोणची आहे, भरपूर लांब नाही. अशा रीतीने दोरीवर ते भासलेला जो सर्प आहे, नसून ज्या अर्थी भासतो त्या अर्थी त्याची उपपत्ती लावली. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालात तरी नाही, नसून प्रतीती येते. मग कोणची ख्याती काय कर नाही. जर खरंच जर दुःख असतं तर कितीही प्रयत्न केला तरी ते निवृत्त झालं. खरा साप कुठं दोरीच्या ज्ञानात जातो का, आणि ज्या अर्थी दोरीच्या ज्ञानात जातो तो सर्व खरा आहे का मिथ्या आहे. ब्रह्मज्ञानाने ज्या अर्थी जगताचा नाश होतो त्या अर्थी जगत सत्य नसून काय. मग कोण सत्य आहे, ब्रह्म. दोरीवरती बसलेला सर्प सत्य नसून दोरी काय. नसं ज्या ब्रह्मावरती जे जगत भासते ते ब्रह्मसद्रूप आहे, ब्रह्मसत्यम. आणि जीव ब्रह्म. आता जीव ब्रह्म ना परा हे सांगायचं. आता तरंग संपदा त्याच्यावर थोडी शंका केली. हे जे जगत भासते आपल्याला ब्रह्मस्वरूपावर, त्या जगताला आधार कोण आणि अधिष्ठान कोण, सुंदर विचार आहे. मग तसं सांगायचं आपल्याला. दोरीवर ते काय बसला, मग सर्पाला आधार कोण, दोरीचं, आणि अधिष्ठान आहे कोण. मग त्याचे थोडे आधार आणि अधिष्ठान फरक करायचा.
आधार कोणाला मिळायचा, अधिष्ठान कोणाला मिळायचं. भ्रांती कालामध्ये सुद्धा भ्रांती ज्याच्यामुळे होती त्याला आधार म्हणायचा. आणि भ्रांती नष्ट होती त्याला काय म्हणायचं, अधिष्ठान. ब्रह्मज्ञान झालं की जगताची भ्रांती काय होते, त्याला आधार कोण. ब्रह्माचे 3 रूप आहे, सद्रूप, चिद्रूप आणि सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. मग सद्रूप त्याचा आधार आहे जगताचा, आणि चिद आणि आनंद एक आहे अधिष्ठान. हे दोरीची 3 रूप आहे, एक रूप. आणि पुढे दोरीचं विशेष रूप कोणतं, विशेष रूपाचं ज्ञान झालं म्हणजे भ्रांती काय होते. आहे असं सामान्य ज्ञान. आणि दोरीचं आहे कोणतं ज्ञान, कोणत्या ज्ञानाने भ्रांती निवडते झाली. असं ब्रह्माचं विशेष आपल्याला आहे ज्ञान आहे. मी आहे म्हणतो का नाही कोणताही माणूस, मग मी नाही म्हणतो, मी नाही म्हणतो असं म्हणत असेल लवकर लवकर घेऊन जावं लागेल त्याला. आणि त्याचा ब्रह्म होतो मग आपल्याला. आहे मुळामध्ये ब्रह्म, पण त्याचं ज्ञान नसल्यामुळे मी म्हणजे शरीर, शरीर म्हणजे, आणि शरीराचे सगळे धर्म कोणाच्या ठिकाणी होतो, आपल्या ठिकाणी आहे का नाही. जन्म मरण वगैरे धर्म कोणाचे आहे, आत्म्याचे आहे काय. तुमच्या गीतेमध्ये आहे ना, दुसऱ्या अध्यायामध्ये आहे ना, हस्तविचार प्रारंभी सांगितलं, अशोचानंद शोचासून. मग त्याच्यामध्ये शरीराचं क्षणभंगुरत्व सांगितलं आणि आत्म्याचं अमरत्व सांगितलं. म्हणजे आहे ते प्रिय ते आहे का नाही. सर्व क्षणभंगुरत्व कोणाला सांगितलं, शरीराचं. नासत्व नाही काय, उभयोरपी दृष्टांत असतो नाही वस्तुत्वधारी. तर शरीर किती प्रयत्न केला तर काय होईल. म्हणून शरीराचं काय सांगितलंय, मिथ्यात्व, क्षणभंगुरत्व. आणि आत्म्याचं काय सांगितलेलं आहे मग, अमरत्व. शरीराचं मिथ्यात्व कुठे सांगितलं, वासांशी जीर्णानी नवाने वृंदाती. याच्यात शरीराचं मिथ्यात्व आहे, नश्वरत्व आहे, नजा आहे ते इंद्रिय देवा. याच्यामध्ये आत्म्याचं अमरत्व सांगितलं. मग सद्रूप हे आधार आहेत, आणि चिद आणि आनंद हे अपार जगताला काय आहे, अधिष्ठान आहे. ज्या विद्येमुळे या जगताची प्रतीत येते त्या जगताला आधार कोण, ब्रह्माचं सद्रूप आधार, चिद आणि आनंद आधी. काहीतरी आहे, दोरीचं सामान्य झालं ते सर्पाला आधार झाला पाहिजे. आणि दोरीचं असं ज्ञान होतं बरोबर, सर्पाची काय झाली, अधिष्ठान ज्ञानाने ज्याची निवृत्ती होते त्याला म्हणायचं अधिष्ठान. ज्याच्यामुळे भासते त्याला म्हणायचं आधार. आधार आणि अधिष्ठान. भ्रमकालामध्ये भासते त्याला म्हणायचं आधार. भ्रांतीच निवृत्त होते त्याला म्हणायचं. दोमधला फरक स्पष्ट करा, आधार आणि मतलब दुसरं काय राहिलं तर द्रष्टा कोण सांगता येते का. जगताचा द्रष्टा कोण, मला येऊन काय फायदा तुम्हाला, तुम्हाला आलं पाहिजे. द्रष्टा म्हणजे पाहणारा. अपार जगताचा द्रष्टा कोण, हे पण दृश्य आहे. या दृश्याला पाहणारा कोण, या खांबाला काय म्हणायचं दृश्य, पाहणाऱ्याला काय म्हणायचं द्रष्टा. भोजनाला काय म्हणायचं भोग्य, आणि खाणाऱ्याला काय म्हणायचं, आणि मधली क्रिया भोग.
मग ते मी खांब दिसलो, खांब झाला दृश्य, मी झालो द्रष्टा. आणि त्याचं जे ज्ञान होतं त्याला ज्ञान म्हणतात. ज्ञाता ज्ञान आणि तुमच्या गीतेमध्ये आहे ना 18व्या अध्यायामध्ये ज्ञान ज्ञेयांचं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना. द्रष्टापण त्याचे 2 प्रकार सांगितलेले. दोरीवरती आपल्याला सर्व वाचतो. दोरी जड स्वरूप, भासलेला कोण आहे? सर्प. आमच्या कोणाला भासला? दोरीला सर्प भासतो का? भासणारा भासलेल्या पदार्थात भिन्न असतो. दोरी कोण झाला? दृश्य. आणि ज्याला भासला तो कोण झाला? द्रष्टा. पण दोरी एक कशी आहे? जड स्वरूप आहे. 3 पाहिजे याच्यात. एक दोरीवरती भासलेला सर्प, हे झालं सर्पाच्या बाबतीमध्ये बरं आहे. पण आता काय कशामध्ये काय? आत्म्याच्या बाबतीमध्ये तुझा आत्माच आधारी आहे. आणि कोण आहे? द्रष्टा पण आहे की आत्माच दृश्य आहे आणि आत्माच द्रष्टा आहे. आत्मस्वरूपावर ते जगताचा काय होतो? भ्रम होतो. आहे की नाही? तुझा आत्माच काय? द्रष्टा आहे. जगत हे दृश्य आहे. तर एक दृष्टांत दिला आहे. पहिला दृष्टांत सर्पाचा दृष्टांत दिला. दोरी जड स्वरूप आहे, तिच्यावर कोण भासला? दोरीला कळते का माझ्यावर सर्प भासला म्हणून? कारण ती जड स्वरूप आहे, तिला काय कळते? मग कोणाला कळते? दोरीहून कोणीतरी एक त्याला कळते दोरीवरती काय आहे. ज्याला कळते तो जड स्वरूप आहे का चेतन स्वरूप? हे जर दोरीच्या बाबतीमध्ये. आता हे एखादा मनुष्य गायन करायला लागला, गायन करणार आहे कोण आहे? चेतनच. ऐकणार आहे कोण आहे? करणार आहे कोण आहे? चेतन स्वरूप आहे. ना ऐकणार आहे कोण आहे? तसं आत्म्यावरती आत्माच आधारी आहे. नाही आत्मा अधिष्ठान आहे आणि आत्मा त्याचा द्रष्टाही आहे. नाही का? या अपार जगताला अधिष्ठान कोण आणि द्रष्टाही कोण आहे? त्याच्यावर भिन्न नाही. कारण ब्रह्म हे जड स्वरूप आहे का चेतन स्वरूप आहे? नाही का? ज्याच्या ठिकाणी क्रिया होत असते ना आणि ज्ञान होत असते त्याला चेतन म्हणायचं. आपण जडाने चेतन कोणाला म्हणायचं? एखादा मुलगा असला त्याला म्हणत असतो बाळीकडे, तो मुलगा आपल्याकडे येतो. मुलगा किती स्वरूप आहे? चेतन स्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी क्रिया आहे. आणि मी इकडे ये म्हटलं त्याच्या ठिकाणी काय आहे? ज्ञान आहे. घटाला म्हटलं घटोबा इकडे या, त्याच्या ठिकाणी ज्ञानही नाही आणि काय नाही. ज्याच्या ठिकाणी ज्ञानही नाही आणि क्रिया नाही त्याला जड म्हणायचं. काय म्हणायचं? आणि ज्याच्या ठिकाणी ज्ञानही आहे आणि क्रिया आहे म्हणून त्याला चेतन म्हणायचं. एवढा मोठा दगड आहे, त्याला ज्ञानही नाही आणि काय नाही. दगडावर दगड पडला तर दगड ओराडतो का? ज्ञान कुठे? आणि मुंगी पहा बघा तुम्ही, असं असं करा माघारी फिरते. मुंगी कशी आहे? तिला ज्ञान आहे. बरोबर तिथं साखरेचा दाणा पडला संधा बोलाव तरी बरोबर शिस्तीत येते बघा. बरं आहे या वर्षीचे परत चांगले आहे. गेल्या वर्षीचे परत शिस्तीच्या बाबतीमध्ये बरोबर नव्हते. त्यांना सांगावं लागले मुंगीला गुरु करा म्हणून. शिस्तीचा आणखी नाही. म्हणून जगताचा द्रष्टा कोण आहे? तुझा आत्मा. अधिष्ठाने कोण आहे? आत्मा. आणि आधारही कोण आहे? आत्मा. कोणती ख्याती संपली?
आता दुसरा विषय सुरू होतो. बरं. श्री गुरु, सर्व जगत मिथ्या असून ते आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहे आणि जगत पाहणारा तोही आत्माच आहे. आता प्रथम तुझ्या समजुतीकरिता कल्पिताचे अधिष्ठान जड व चेतन असे दोन प्रकारचे असते असे आम्ही म्हणतो. त्यात ज्या ठिकाणी जड अधिष्ठान असते त्या ठिकाणी द्रष्टा म्हणजे पाहणारा दुसरा चेतन असावा लागतो. असं थांबा. अजून द्रष्टाचं चाललं आहे आपलं कोणतं? आत्माचा आधार आहे. आत्माचा सदरूप आधार शीत आणि आनंद अधिष्ठान. आता दुसरा कोणता द्रष्टा कोण त्याचं उत्तर आहे जिथं दोन घ्यायचे, एक जड आणि चेतन. जड जिथं असेल त्याचे तीन पाहिजे नाही का? एखाद्या दोरीवरती कोण बसतो, एखादा कल्पना एक मृदंग आहे आणि मृदंग आपण थाप मारली आवाज होते, मृदंगाला कळते का? कोणाला कळते? त्याचा द्रष्टा आहे. मृदंगाला कुठं कळते? पकवान लावणारा असते ना, ते पोरं काय करायचे बा, पकवान लावायचे. जे ठोकून ठोकून हैराण पकवान लागायचं ना, मग ते पांडुरंग बाबा जायचे, एक इकडे आण म्हणायचे पकवान. एकदम ठोक मारले ते मग मृदंग भाषी होते का? ते मृदंगाला कळते का? मृदंगाला कळालं असतं तर म्हटलं असतं त्या मृदंगाने सांगितलं असतं इतकी इतकी ठोकतो कशाला. हे कोणाला कळते? त्याचं ज्ञान असावं लागतं. काळी 2 मध्ये लावा, काळी 3 मध्ये लावा. नाही काय पट्ट्या असतात ना त्याच्यामध्ये. कोणाकोणाला ते मृदंग लावायचं म्हटल्यानंतर स्वातंत्र्याने लावता येत नाही. मग पेटी घेतात. काय घेतात? काळी 2 मध्ये, काळी 3 मध्ये मग झालं. एक आपला गवाई पेटी लावायची, आपले मृदंग लावायचा, पण पेटी नाही. मग ज्याच्याकडे आणखी तो उत्सव होता तो मोठा गायक मनुष्य म्हटलं अहो पेटी नाही, मृदंग काळी 2 मध्ये काय करता येत नाही. मग त्या गायकाने मुलाला बोलावलं बा, त्याला थोडासा चिमटा घेतला, ते करायला लागलं. काळी 2 मध्ये लावून घ्यावं. काळी 2 मध्ये पण काळी 4 मध्ये लावायला पाहिजे. आणखी पुन्हा जोरात चिमटा घ्यायला, काळी 4 मध्ये लावून घ्या. ते गवयाचा बोल स्वरात रडत असत. मग मृदंगाला कुठे कळते का? जिथं जड अधिष्ठान असते तिथं ऐकणारा वेगळा लागतो. काय लागतो? मृदंगाला समजते का मी 2 मध्ये लागलो म्हणून? हे कोणाला समजते? लावणाराला. जिथं मृदंग जड आहे काय म्हणून त्याला पाहणारा त्याच्यावर काय पाहिजे? हे झालं जड पदार्थामध्ये. आणि बरं का, आणि चेतन पदार्थामध्ये गवईच गाऊन राहिला. ऐकणार आहे कोण? गाणार आहे कोण? दुसरा कोण आहे का? ऐकणारा तोच काय? तो चेतन स्वरूप आहे. म्हणून आत्मस्वरूपावर ते जगत भासताना द्रष्टाही कोण? आत्माच. आणि अधिष्ठान आहे कोण? आत्माच. म्हणजे या जगताचा अधिष्ठान आहे कोण आहे? आत्माच आहे. आणि द्रष्टाही कोण आहे? अनिर्वचनीय ख्याती संपली. आणि ज्या ठिकाणी अधिष्ठान चेतन असते त्या ठिकाणी द्रष्टा दुसरा असावा लागत नाही. ते चेतन अधिष्ठानच द्रष्टा असते. ज्याप्रमाणे स्वप्नाचे अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे आणि अविद्यावृत्तीद्वारा द्रष्टाही तोच आहे. कोण? अधिष्ठाने कोण आहे? तोच आहे. आणि द्रष्टाही कोण आहे? आत्माच द्रष्टाही आहे. आणि आत्माच कोण आहे? अधिष्ठान आहे. काय? तो आत्मा चेतन स्वरूप आहे. जिथे चेतन स्वरूप असते तिथे
द्रष्टा त्याच्याहून काही नसतो, भिन्न नसतो. आणि जिथे जड स्वरूप असते तिथे त्याच्याहून काय असतो. मृदंगावर ऐकणारा मनुष्य काय आहे, आणि गाणारा मनुष्य गाणाऱ्यावर वेगळं ऐकतं स्वरूप आहे. मग जड अधिष्ठान असेल तर ऐकणारा वेगळा असावा, आणि चेतनच असेल तर गाणाराही तोच आणि ऐकणार आहे. त्याप्रमाणे तुझा आत्मा या जगताचा काय आहे, द्रष्टा आहे. बडे दुसरा दृष्टांत असा की जड मृदंगावर एखादा खडा पडला तर त्यापासून उत्पन्न होणाऱ्या ध्वनीस ऐकणारा कोणी चेतन मनुष्य लागतो, परंतु चेतन कशावर खडा पडला काय नाही. कारण मृदंगामध्ये हे आहे ना, शक्ती आहे की त्याच्यामध्ये. त्याच्यात आकाश आहे, शब्द आहे. ध्वनी कोणाचा असतो, पोकळी असावी. नुसताच लाकडाचा ठोकळा असला त्याच्यात थाप मारली तर काही त्याच्यातून स्वर निघतो का. विण्यामध्ये सुद्धा कोण असते, आकाश असते. की शब्द हे कोण कोणाचं आहे नाही का. जाऊ दे, असं आपण थाप मारली त्याच्यातून स्वर निघते का. मृदंगातून स्वर निघत असतात. मग तिथे एक जड अधिष्ठान असेल तर ऐकणारा काय पाहिजे, वेगळा. आणि चेतना अधिष्ठान असेल तर अधिष्ठान आहे तोच, द्रष्टाही. कळालं का तो मतलब. जड अधिष्ठान असेल तर ऐकणारा वेगळा असावा लागत असतो, आणि चेतन असेल तर ऐकणाराही तोच आणि गाणाराही. मग ब्रह्म हे कसं आहे, जड स्वरूप का चेतन स्वरूप आहे. म्हणून आत्माच किम स्वरूप आहे, अधिष्ठान. आणि द्रष्टाही कोण आहे, तोच आहे. पडे परंतु चेतन मनुष्यच जर गाऊ लागला तर त्या चेतन पुरुषाचे ठिकाणी उत्पन्न झालेल्या गाण्यास तो चेतन असल्यामुळे ऐकू शकतो. त्यास दोन मधला फरक समजला का नाही. जड कोणाला म्हणायचा, अधिष्ठान. मृदंग कसा आहे, मग तो मृदंग ऐकतो का आपल्यावर, ते दोन मध्ये लावला आहे म्हणून. मग दोन मध्ये मृदंग लागलेला आहे, कोणाला कळते, मृदंगाला का भिन्न माणसाला. गाणारा माणूस म्हणला आज आपला स्वर लागत नाही, कोणाला कळाला तर म्हणला आज काय होत नाही आमचा. मग गाणाराही तोच, ऐकणाराही. दोन गायचा जड अधिष्ठान असेल, ऐकणारा भिन्न असावा लागतो. मृदंग किम स्वरूप आहे, मला ऐकणारा त्रयस्थ मनुष्य. आणि स्वतःच गात असेल तर मग ऐकणार आहे कोण आहे. मग जड अधिष्ठान असेल तर तीन पाहिजे, आणि चेतन अधिष्ठान असेल तर आत्माच काय आहे नाही काय. द्रष्टाही कोण आणि पाहणार आहे कोण, आत्माच. पुढे त्यास अन्य चेतन पुरुषाची आवश्यकता असतेच असे नाही. त्याप्रमाणे चैतन्यरूप आत्म्याच्या ठिकाणी असलेल्या मिथ्या जगतास पाहणारा अंतकरण वृत्तीद्वारा किंवा अविद्या वृत्तीद्वारा आत्माच आहे. म्हणजे आत्म्यावरती हे जगत भासते. तर जगताला पाहणारा द्रष्टा कोण आहे, आत्माच. आणि अधिष्ठान हे कोण आहे, आत्मा. अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची काय होते. एकदा ब्रह्मज्ञान झालं की संपूर्ण यावर दुःखाची काय होते आहे का नाही. पण परमानंदाची प्राप्ती आणि सकल दुःखाची शेवटचा सिद्धांत आहे. पुढे पण ही दोन अधिष्ठानाची कल्पना तुझ्या समजुतीकरिता सांगितली. वास्तविक सिद्धांत मतात तर सर्पात सुद्धा साक्षी चैतन्य अधिष्ठान असून अविद्यावृत्तीद्वारा तोच द्रष्टा आहे. द्रष्टा कोण आहे, तोच. अधिष्ठान हे कोण आहे. आता वेदांताची भाषा आहे, मला कळायला पाहिजे. द्रष्टा कोणाला म्हणतात दळित, आणि अधिष्ठान कोणाला म्हणतात नाही का. हे बघ, अधिष्ठान कोण आणि द्रष्टा कोण.
जेव्हा चिद आणि आनंद हे अधिष्ठान आहे आणि सद्रूप हा त्याचा आधार आहे, हे झालं आधार आणि अधिष्ठान. आणि द्रष्टा आणि अधिष्ठान. द्रष्टा म्हणजे पाहणारा, ऐकणारा, आणि अधिष्ठान म्हणजे ज्याच्याद्वारा ऐकतो त्याच्यावरती. जड असेल तर पाहणारा वेगळा असावा लागतो. मृदंगावरती उत्पन्न होणारा आवाज मृदंगाला कळतो का मृदंगावर भिन्न माणसाला कळते. गाणारा मनुष्य त्याला तो म्हणजे आज आमचा आवाज काही करत नाही, हे कोणाला कळालं? एखाद्याला लगवी लागली दुसऱ्याला कळते का त्याची त्याला त्याला काय कळते? चेतन स्वरूप काय आहे? कुठे एखाद्या वेळेला संडासमध्ये क्यू असते काय ते, एखादा म्हातारा मनुष्य त्याला जोरात काय लागली असते, मग तो क्यूमध्ये उभा राहतो का धुवून पडतात संडास. मग लोक म्हणत असतात, म्हणलं जाऊ द्या म्हातारा नाही तर भरून टाकेल म्हणलं सगळं. ज्या अर्थी तो जोरात जातो त्या अर्थी शौच लागली आहे कोणाला कळते? लोकांना. म्हणून जड अधिष्ठान असेल तर द्रष्टा काय कोण दुसरा असावा लागतो. आणि चेतन अधिष्ठान असेल तर द्रष्टा येतोच, गाणारा येतोच आणि ऐकणारा आहे. त्याचप्रमाणे सर्व कल्पित जगताचे अधिष्ठान तुझा आत्मा असून द्रष्टाही तोच आहे. अशा रीतीने तुझ्या आत्मस्वरूपाचे ठिकाणी संसार दुःख मिथ्या प्रतीत होते. असे असता त्याच्या निवृत्तीची इच्छा तुला काय म्हणून व्हावी? जसा कोणी मंत्राने एखाद्याचा शत्रू त्यास दाखविला तर तो त्यास मिथ्या समजून त्या शत्रूच्या नाशाची इच्छा करीत नाही, त्याप्रमाणे तुझ्या ठिकाणी भासणाऱ्या मिथ्या संसाराच्या निवृत्तीची इच्छा तुला होऊ नये. निवृत्तीची काय होऊ नये? इच्छा होऊ नये आहे ना. प्रश्न केला होता ना, जगात जर आणखी काय तुमचं दुःख जर मिथ्या आहे तर मग मिथ्या पदार्थाची निवृत्तीची इच्छा होते का? मग तुझी इच्छा का होते त्याचं उत्तर आहे बघा. म्हणजे याच्यामध्ये मिथ्या जगतप्रतीच्या निवृत्तीचा त्याला एक गोंडाचं उदाहरण दिलं आहे. एखाद्या माणसाला स्वप्न पडूच नाही असं वाटत असेल तर त्याने काय करायचं? मग जागाच राहायचं. जागा असला का स्वप्न पडतं का? मग मला काय स्वप्न पडतात ना, पडूच नाही पण तरी झोपच नाही, काय करू नाही. म्हटलं असं झोपच नाही घेतली तर माणूस मरून जाईल. म्हटलं हे तुमचं उत्तर आम्हाला काय होत नाही. मग त्याचं चांगलं उत्तर देतात वाचा. मिथ्या जगत प्रतीतीच्या निवृत्तीचा उपाय. शिष्य, जगताविषयी मिथ्यात्व निश्चय झाला तरी जोपर्यंत त्याची प्रतीती येते तोपर्यंत दुःख निवृत्त होत नाही. तो म्हणा तुम्ही समजलं आम्हाला दुःख हे कल्पित आहे पण ते निवृत्त होत नाही याची वाट काय कळून चुकलं आपल्याला. काय कळून चुकलं? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय नाही पण प्रतीतीला येते याची. स्वप्नातले पदार्थ मिथ्या आहेत कळून चुकलं. पण स्वप्न पडते याची वाट काय? कळून चुकलं. सगळं दुःख कल्पित आहे पण भासते याची नाही का. दोरीवरचा सर्व कल्पित आहे पण भासला मग भासते याची वाट लावा ना वाडा. जसे स्वप्न मिथ्या आहे असे ठाऊक असून सुद्धा ज्याला भयानक स्वप्ने पडूच नयेत असे वाटते तो त्याच्या निवृत्तीकरिता जपादी साधनेही करतो. त्याप्रमाणे हा दुःखरूपी जगतभास मला होऊच नये असे वाटते म्हणून संसार निवृत्तीची इच्छा मला होते. या आपल्याला काय वाईट स्वप्न पडू नये असं त्याची साधनं सांगितलेली आहे. कोणी जप करतात, कोणी तप करतात, कोणी अधिष्ठानं करतात आहे ना. स्वप्न पडते ना मग त्याची निवृत्तीची काय सांगितलेली आहे ना. काही एखाद्या माणसाला चांगले स्वप्न पडण्याच्या ऐवजी कोणते स्वप्न पडतात? वाईट स्वप्न पडतात. तुकोबरायला कोणतं स्वप्न पडलं होतं?
पडविले वाटे मस्तकी जाणार जागृतीमध्ये का स्वप्नामध्ये असं स्वप्न पडायला पाहिजे. काय पाहिजे पण आपलं काय असे आलं काय मनात एक वेगळेच असते आणि वरून काय असते. म्हणून चांगले स्वप्न पडण्याच्या ऐवजी कोणते स्वप्न पडते घातक स्वप्न असतात ना भीतीदायक स्वप्न. मग स्वप्न पडूच नाही असं वाटत असेल तर काय करायचं. यास काहीतरी उपाय सांगावा अशी प्रार्थना आहे. श्री गुरु, ज्यास भयानक स्वप्ने पडूच नये असे वाटत असेल त्याने नेहमी जागे राहावे. नेहमी जागा राहिल्यानंतर जगेल का तो. अरे माणसाला झोपेची काय. डॉक्टर सांगते ना उत्तम प्रकारे झोपेने आरोग्याचं काय. डॉक्टरचे जे काही सिद्धांत असतात ना पोट साफ होणे आरोग्याचं काय. त्याचप्रमाणे एक 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 दृष्टांत चांगल्या प्रकारे झोप येणं हे सुद्धा काय. खाल्लेलं अन्न पचणे हे आरोग्याचं काय. पचत नाही तरी खाल्ल्याशिवाय. अरे इतकं श्रीखंड कशा करता खाल्लं तर डायबिटीज झालेल्या तरी मरसेल ना. म्हटलं डायबिटीज खाऊन जर मरत असेल तर काय वाईट आहे. खाऊन मारू द्या की. जाऊ द्या दृष्टांत जागेच राह पडे. हा जपादिकांपेक्षाही एक उत्तम उपाय आहे. कोणता उपाय आहे. जप करत बसा तप करत बसा त्यापेक्षा आपलं जागे राहणे. माणसाला आरोग्य करता झोपेची काय आहे. मग ॲक्सिडेंट कशामुळे होतात तर ड्रायव्हरला काय धरते आणि त्याच्यामुळे संयम सुटतो काय सुटतो. आणि संयम सुटला म्हणजे राम बोलो भाई सगळे सापडलेले माणसं. आणि ॲक्सिडेंट म्हणजे सापड कुठे मार लागेल काहीच. निदान बसचा ॲक्सिडेंट माणसं तरी जिवंत निघतात. आणि विमानाचा ॲक्सिडेंट म्हणजे ते मागे विमानाचा अपघात झाला होता ना 350 लोक गेले. किती कुठे चालले होते ते. लंडनला चाललेले होते युरोपमध्ये. युरोपाच्या ऐवजी कुठे गेले सगळे. जाऊ दे आपल्याला. गुन्हा कोणाचा असतो ते चालकाचा असतो. म्हणून त्या चालकाला जर झोप यायला लागली सांगावं लागतं गाडी थांबव झोप थोडा इथं नाही तर चहा बी काय करू. स्वप्नच पडू नये असं वाटत असेल तर जागं राहावं. हे आम्हाला काय नाही मग मान्य नाही पुढे. त्याप्रमाणे ज्यास जगतादी संसार दिसूच नाही असे वाटत असेल त्याने आपल्या ब्रह्मरूप आत्मज्ञानाची जागृती नित्य ठेवावी. आणि हे साधन आम्ही तुला पूर्वीच सांगितले आहे. आम्ही तुला पोलीस काय केलेलं आहे मग पुढे. तू ब्रह्म आहेस असा तुला उपदेश केला. त्या वाक्यातील शब्दशक्तीनेच मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असा बोध तुला उत्पन्न झालाच पाहिजे. आणि त्याच दृढ बोधाने संसाराची प्रतीती नष्ट होते. ज्यामुळे ब्रह्मज्ञानामुळे संपूर्ण संसाराचे काय होते. मग तर भगवंताने गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि रसोई ज्ञान विज्ञान सहितं यज्ञात. दोन्हीचाही सांगितलं. ज्ञानाही सांगितलं आणि विज्ञान. इदं तु ते प्रवक्ष्यामि रसोई ज्ञान विज्ञान सहितं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. विज्ञान म्हणजे जगत. ज्ञान विज्ञान यज्ञात मोक्षाचे जगत. अगोदर विज्ञानाचा विचार म्हणजे जगताचा विचार आणि मग जगताच्या अधिष्ठानाचा विचार. अगोदर कोणाचा विचार. विज्ञान म्हणतात. ज्ञान विज्ञान सहितम. विज्ञानाला काय जगत म्हणजेच विज्ञान. विज्ञानाचा निराश झाल्याशिवाय तत्वाची दृष्टी होत नाही. थ्रेडभर काढल्याशिवाय आंबा त्याच्यातला रस प्राप्त होऊ शकत नाही.
रस जर तुम्हाला प्राप्त व्हायचं असेल तर टरफर काय केलं पाहिजे? जसं जगताच्या निराशामध्ये ब्रह्माचा आणि ज्ञान असतं आणि मोक्षाला उपयुक्त आहे पुढे. निर्विकल्प समाधी साध्य झालेल्या पुरुषाला याचा अनुभव असो संसार दुःख निवृत्तीस या वाचून दुसरा उपायच नाही. हे पाहिजे म्हणून ब्रह्मज्ञानाशिवाय संसाररूपी दुःख जे आहे, संसार कसा आहे? संसार दुःख मूळ चौकडे. संसार म्हणजे पुनरपी जननम. तुम्हाला जर संसार दुःखाची निवृत्ती करायची असेल शेवटी कोणतं ज्ञान पाहिजे? म्हणून भगवंताने सुद्धा अर्जुनाला कोणतं ज्ञान सांगितलं? घोडे कसे हाकलायचे सांगितलं का? मग कोणतं ज्ञान सांगितलं? अशोच आनंद शोचाचं प्रज्ञावादांश भाससे. मग ब्रह्मज्ञान सांगण्याची काय गरज? मूळ सामान्य ज्ञान सांगितलं ना 2 श्लोकात. तंतता कृपया विष्टा श्रमरुणाकुलेशनम विषिदांतमिदं वाक्य. अर्जुना तुला शोभत नाही आहे. दुसरा क्लैब्यमात्मकम अपवाद नाही तत्त्वयुपपद्यते शोद्रपदयदवर. तरी काम भागलं नाही आणि मग लगेच सांगा शोच आनंद प्रज्ञावादान भाषेचे कथा असून. म्हणून दुःख निवृत्ती करता साधन कोणतं सांगितलं? अधिष्ठानाचं ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञानाने संपूर्ण याची दुःखाची काय होते त्याची सर्दी जरा असं पडे. संसार दुःख निवृत्तीस या वाचून दुसरा उपायच नाही असे सर्व थोर ऋषी मुनी व साक्षात वेद स्वमुखाने सांगत आहेत. पुढे जीव ब्रह्माच्या अभेदाविषयी शंका. आता दुसरा विषय लागला. पहिला विषय संपला. त्याने प्रश्न केला होता ना आनंदाची प्राप्ती सकल दुःखाची. मग तुझा आत्माच किम स्वरूप आहे? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख खालत राही. ख्याती प्रकरण. कोणतं प्रकरण? दोरीवर ते सर्प नसून भासतो तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख नसून भासते. 2 प्रश्नाची उत्तरं झाली. आता तिसरा प्रश्न आहे जीव ब्रह्मैव तत्त्वमसी महावाक्याचा विचार होता. मग आता तत्त्वमसी महावाक्यामध्ये काय? जीव नसून किम स्वरूप आहे तो? तत्त्वम असे आहे का नाही? मग तू देह नसून किम स्वरूप आहे? आता त्या प्रश्नाला काय सुरुवात आहे? त्याचा पूर्वपक्ष जीव म्हटल्यानंतर पंचक्लेश आहे. त्याच्या ठिकाणी कोणते पंचक्लेश आहे? तुमची परीक्षा एक घेऊन टाकली पाहिजे. कशाच्या आहात? बीजेच्या आहात बरं काय? मी परीक्षा तुमची घेऊन टाकली पाहिजे. 3 तरंगाची. पुढे मग प्रस्थानच्या वेळेला जाऊन मला त्याचा विसर पडला. त्याचा 1-2 दिवस त्याची उजळणी करून बीजेच्या आत काय केली पाहिजे. मग एक कोणता प्रश्न आहे? जीव ब्रह्मैव. जीव नसून काय? कोणतं वाक्य सांगते? महावाक्य तत्व. प्रश्न पडला त्याच्यावरती. जीवाचे अवच्छेदक वेगळे आहेत, ब्रह्माचे अवच्छेदक. गाढव कुठं घोडवत असते का? मग किती प्रयत्न केला तरी जीव ब्रह्मरूप होऊ शकत. त्याच्याकरता या ठिकाणी 5 प्रकारचे काय क्लेश आहे? अविद्या, राग. अविद्या म्हणजे दुसऱ्या तरंगात गेला ना. दुसऱ्या तरंगात गेलं म्हणा 4थ्या तरंगात थोडं झालं काय? पाहून सांगा की अनित्य मलिन दुःखरूप अनात्म पदार्थाच्या ठिकाणी नित्य शुद्ध आणि सुखरूपत्व मानणे या पदार्थाचे विपरीत ज्ञानास अविद्या असे म्हणतात. आहे काय? मलिन अविद्या म्हणजे मलिन पदार्थाच्या ठिकाणी शुद्ध आहे असं समजणं. याला काय म्हणतात?
विपरीत ज्ञान कोणतं ज्ञान? अस्मिता म्हणजे आत्मा आणि बुद्धी एकच एक भिन्न असून एकच समजण्याला अस्मिता असे म्हणतात. कोण भिन्न स्वरूप? आत्मा आणि बुद्धी. मला काय बुद्धीलाच आत्मा मानतात ना, अविद्याला अस्मिता म्हणतात. बुद्धी आणि आत्मा हे भिन्न आहे पण एक समजणं, याला अविद्या अस्मिता. पदार्थाच्या ठिकाणी असणारी आसक्ती, तिला काय म्हणायचं नाही का? पुढे अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश मरणाची भीती. प्रत्येक माणसाला कशाची भीती आहे? माणसं सर्पाला का भीतो? कारण चावला म्हणजे कुठे पाठवतो? आणि जर साप चावला तरी माणूस मरत नाही. असं जर असतं तर लोकांच्या सर्पाचा उपयोग ओझे बांधायला केला असता. मग कोणाची प्रत्येक मरणाची भीती मुंगीपासून तो गीतेमध्ये आहे ना, तो पुनरावृत्तीच्या मापा. एवढा मोठा ब्रह्मदेव पण तोही सुद्धा काय होतं? इंद्र सुद्धा आयुष्याने जगतो जास्त दिवस, पण शेवटी एखाद्या दिवशी मेल्याशिवाय. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र जातात. किती? मग प्रत्येक फक्त ब्रह्मवेत्या पुरुषाच्या ठिकाणी मरणाची काय नसते. बाकी सर्व कसे आहे? मरण माझे मरुणे गेले म्हणजे पंच झाले. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष. आणखी त्याचा क्रमाक्रमाने काय केलेला आहे? तेव्हा जीव हा जीव नसून ब्रह्मरूप आहे. शेवटपर्यंत आता तरंग संपेपर्यंत चालणार आहे. ख्याती प्रकरण आलं आणि आतापर्यंत. तसा जीव जीवाला जीव न ठेवताना वेदांतशास्त्रामध्ये तो ब्रह्मरूप. मिठाचा गाडा समुद्रात पडला तर किमस्वरूप होतो नाही काय? तुमच्या मामी पार्थ पाशिष्ट नाही नाही 9 14 अध्यायातला पहिला श्लोक आहे. मैया आसक्त मना पार्थ योग असं 7व्या अध्यायातलं काय 14 अध्यायातला पहिला मामी पार्थ पाशिष्ट ये पेशिव 9वा अध्याय नाही आठवत. 14व्या अध्यायामधला पहिला मैया आसक्त मना पार्थ योग जन्मला 7वा अध्याय. जाऊ द्या, उद्या सांगा. मये होणारच परम भूय प्रवक्ष्यामि यज्ञात्वा इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यः. नाही, इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यः मय्या सप्तमना पार्थ योगम जन्मदाय असंशयम समग्र 7वा अध्याय करता. मामी पार्थ उपाश्रित्य यज्ञात्वा आम्ही तुला उत्तम ज्ञान सांगणार आहोत. मया सक्त मना पार्थ योगम जन्म. ते आमचं गडबडत इथं. इदं ज्ञान उपाश्रित्य मम साधर्म्य सर्गे बिनोपजाय. या ज्ञानाचा जर तुम्ही उपयोग केला तर तुम्ही जीव राहत नाही. किम स्वरूप होतो? ब्रह्मरूप. इदं ज्ञान उपाश्रित्य मम साधर्म्य सर्गे बिनोपजायन्ति. सुंदर श्लोक. आणखी पुन्हा क्रमाक्रमाने विचार केला आहे. तेव्हा महावाक्याचा विचार आता कधी करू? मी ते सांग.